गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम राजकुमार मोळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो, बीडब्ल्यू 2 दिवसामध्ये बीडब्ल्यूचा पेपर आलेला आहे. आता तर परीक्षेचा अभ्यास करण्यापूर्वी काय करायला पाहिजे किंवा पेपरला समोर जाण्यापूर्वी काय करायला पाहिजे, थोडक्यात व्हिडिओ बनवू आपण हा. कारण व्हेरी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, काही 3-4 गोष्टी आहेत ते सांगतो मी. कालचा पेपर झाला, मॅथ्सचा असेल, फिजिक्सचा असेल. सुपरविजन करताना काही गोष्टी आढळल्या की MCQ होते त्याला. मग MCQ असताना काय झालं, तर MCQ असताना असा प्रॉब्लेम झाला, कितीही कंट्रोल केलं तरी 1चं 2, 2चं 3 याच्यामध्ये 10 मार्क मिळाले आणि पासिंग सोपं झालं. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, BWला MCQ नाही. तर फर्स्ट थिंग, MCQ नाहीत. सेकंड थिंग, BW साठी न्यूमेरिकलला और काय असेल, थिअरी असेल का? बिलकुल नाही. न्यूमेरिकलला और न्यूमेरिकल आणि 8 मार्काचं न्यूमेरिकल आहे. 8 मार्काचं न्यूमेरिकल 5 युनिट, 8×5 = 40 मार्काचे न्यूमेरिकल येणार, कंपल्सरी न्यूमेरिकल येणार. आता काय करायला पाहिजे, 70 पैकी 30ची झाली थिअरी, 40चे न्यूमेरिकल. आता पासिंगला 28 पाडायचे. थोडंसं क्रिटिकल आहे. आणि ह्याच्या अगोदरचे पेपर फिजिक्स केमिस्ट्री किंवा फिजिक्स मॅथ्स M1 केमिस्ट्री फिजिक्स याच्यासारखा सोपा पेपर BWचा येणार नाही. सोपा पेपर येणार नाही. पेपर बघितल्यावरती शॉक होणार तुम्ही की सर असं कसं काय झालं, आता काय करायचं. फर्स्ट थिंग, पासिंगच्या टेक्निक सांगताना माझी टेक्निक अशी आहे की आपल्याला पाडायचे किती मार्क, 28. आपल्याला पाडायचे किती मार्क, 28. त्यानुसार विचार करा. पेपर हातामध्ये आला, बघितला, सर हे काहीतरी वेगळंच झालं, खूपच अवघड पेपर आहे, टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं का? बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. पाडायचे किती, 28. असा विचार करा. अदरवाईज क्वेश्चन पेपर आला, सर मला ह्याच्यातलं क्वेश्चन नंबर 1 मधलं B येतंय, 2 मधलं येत नाही, 3 मधलं येत नाही, आता काय होणार, असा विचार करू नका. पॉझिटिव्हली थिंकिंग घ्या. ओके. फर्स्ट थिंग, आज रात्री काय करावं लागेल, आज रात्री सगळे डेरिव्हेशन 2-2 वेळा लिहा. 2-2 वेळा म्हणजे आज रात्री काय करा, मित्र बसले तर डेरिव्हेशन बघा, कोएफिशिएंट ऑफ कपलिंग असेल, डेरिव्हेशन डिस्कस करा आणि लिहून काढा. कारण पेपरला आज किंवा काल असं का झालं की सर मी अभ्यास केला सगळा, मी ब्लँक झालो. ब्लँक झाला म्हणजे काय झालं, फर्स्ट थिंग ब्लँक झाला म्हणजे त्याने अभ्यास करताना लिहून काढलेलं नाही. सेकंड थिंग, त्यांनी फक्त रट्टा मारला, समजून काहीच घेतलेलं नाही. ओके. ब्लँक बिलकुल व्हायचं नाही. आणि पेपर हातामध्ये आल्यावर गडबडून जाऊ नका. फर्स्ट टार्गेट एवढंच 28. कारण 40 मार्काला न्यूमेरिकल येणार आहेत. न्यूमेरिकलचा एक पॅटर्न सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल KVL KCL घेतलं तर KVL आणि KCL मध्ये पूर्ण उत्तर काढल्यावर मला 8 पैकी 8 मार्क असं आहे का? बिलकुल नाही. KVL KCL मध्ये सपोज 2 इक्वेशन असतील, फर्स्ट इक्वेशन काढायला, लूप 1चं इक्वेशन काढायला 3 मार्क, लूप 2चं इक्वेशन काढायला 3 मार्क आणि फायनल उत्तरला 2 मार्क, असे 8 मार्क डिवाइड असतात. म्हणून न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. या खालीपर्यंत चुकलं तर की तुमची एखादी स्टेप जरी बरोबर आली, एखादं आन्सर बरोबर आलं, तुम्हाला ऍटलिस्ट 2-3 मार्क मिळतील. मेन गोष्ट, सिंगल फेज ACचे सर न्यूमेरिकल सुटत नाहीत. त्याचे न्यूमेरिकल अवघडच आहेत थोडेसे. न्यूमेरिकल सुटत नाही, आपले व्हिडिओ बघा, ते सुटतील. सेकंड थिंग, त्या न्यूमेरिकलमध्ये 3 गोष्टी काढायच्या, एक्सेल, XC आणि Z. या 3च गोष्टी काढायच्या. या 3 गोष्टी काढल्या तरी तुम्हाला 2 ते 3 मार्क पडतील. आपल्याला न्यूमेरिकलमध्ये आउट ऑफ मार्क पाडायचे नाहीत किंवा बेसिक इलेक्ट्रिकलमध्ये मला आउट ऑफ 70चा अटेम्प्ट झाला पाहिजे, आपल्याला PhD करायची नाही. आपल्याला 28-30 मार्क पाडायचे. 70 पैकी 70 पडले, मला आनंद आहे किंवा सगळ्यांना आनंदच आहे. बट पेपर थोडासा क्रिटिकल येईल. कारण हे 2 पेपर म्हणजे पोरखेळ केलाय त्यांनी, इंजिनिअरिंगचा बालवाडी करून टाकलेली आहे. अशी बालवाडी BWची होणार नाही. पेपर अवघड येणार. सो अभ्यास करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा. फर्स्ट डेरिव्हेशन करा, सगळे डेरिव्हेशन करा, 14 डेरिव्हेशन, थेअरी करा आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा पेपरमध्ये. ओके.
सो हा व्हिडिओ फक्त एक वॉर्निंगसाठी होता की अभ्यास करताना विचार करा आणि सोपा पॅटर्न म्हणून जाऊ नका. रिपिटेशन होणार, बट थोडासा विचार करा पेपर हातामध्ये आल्यावरती. ओके, सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच.